हॅलो भाऊ बहिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. चला तर आज मी शेंगाची भाजी बनवणार आहे. तर आता इथे मम्मीने शेवग्याच्या शेंगा आणि बटाटे कापून घेतले आहेत. आता आपण याला शिजवून घेणार आहोत. आणि आता इथे मम्मी कांदा टमाटर पण परतून घेतला आहे. आपल्याला ह्याला नंतर मिक्सरमधून काढायचं. असं करून आपण जर भाजी केली ना तर भाजी खूप भारी लागते. आता इथे बोंबील पण आपण त्या भाजीमध्ये टाकणार आहोत. तर इथे बोंबील घेतले आहेत मम्मीनी. ह्याला ते जे पंख असतात ना सुकलेले ते काढून घ्यायचे आणि असे बारीक बारीक कापून घ्यायचे. ठीक आहे. तर आता इथे मम्मी साफ करून घेते, नीट तोडून कापून घेते. तर आता इथे आपण भाजीची तयारी करतोय. मम्मीने कढई घेतली आहे. आता एक कढईमध्ये मम्मी तेल टाकते. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आपण. आणि हे जे बोंबील आहेत ना ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे, चांगले लाल झाले पाहिजे. तर त्याला चांगल्यापैकी आपण फ्राय करून घेऊया इथे. तुम्ही बघू शकतात की बोंबील चांगले फ्राय झालेत. आता आपण ह्याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये किंवा आता हे जी आपण कांदा टमाटा फ्राय केला होता ना ते मिक्सरमधून काढून जो प्युरी झाली आहे ना ती भाजीमध्ये टाकून द्यायची. म्हणजे जे तेल गरम झाले ना ते तेलामध्ये टाकून द्यायचं आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं. आपण चांगल्यापैकी असं परतून घ्यायचं. आता मस्त ते तर बघा आपली भाजी पण शिजते. साईडला बटाटे आणि शेवगाच्या शेंगा शिजून घ्यायचं. इथे तर मसाला टाकते मम्मी, मिरची पावडर, गरम मसाला, हळद, जे तुम्ही रेग्युलर मसाले यूज करतात ना भाजीसाठी ते सगळं टाकून घ्यायचे. मम्मीने तर इथे टाकून घेतलं आहे. ह्याला पण चांगला तर मिक्स करून जरा परतून घेऊया तेल सुटेस्तोवर. तुम्ही कोणता पण मसाला परतून घेतात ना तर त्याला तेल सुटूसं परतून घेतलं ना तर ते भारी लागतं. तर आता इथं चवीनुसार मम्मीने मीठ टाकलं आहे. आणि ती आपली भाजी शिजून झाली आहे. तर आपण ती भाजी पण ह्याच्यामध्ये हळूहळू करून टाकून देऊया. हे बघा अशापैकी त्याला मिक्स करून घेते मम्मी चांगलं. ही भाजी ना भातासोबत जास्त भारी लागते आणि भाकरासोबत पण मस्त चुरून भाकर खाल्ली ना आपण खूप भारी लागते. आता इथं आपण पाण्याला मम्मी टेस्ट करून बघते. चांगली झाली आहे. तर आता आपण इथे पाणी जे टाकलं आहे ना त्याला थोडीशी उकळी फुटली ना तर मग ते सुकट आहेत ना बोंबील ते आपण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आणि मीठ आहे ना जर तुम्ही आपलं म्हणजे हिसाबानेच टाकत जावा, कारण की बोंबीलमध्ये पण ते बोंबील पण खरटच असतात ऑलरेडी त्याच्यासाठी. तर आता इथं पाण्याला उकळी फुटली आहे तर मम्मीने बोंबील त्याच्यामध्ये टाकून दिले. आता भाजी रेडी झाली आहे. मम्मी साईडला ठेवते. आता भाजीसोबत मस्तपैकी भाकऱ्या करणारे मम्मी खायला. त्यात इथे तवा ठेवला आहे. भाकऱ्याची पण तयारी झाली आहे मम्मीची अर्धी. आता भाकर भाजवते मम्मी मस्तपैकी. भाकरी मस्त लागतात चुरून खायला. तिथे आता भाजी पण रेडी आहे. भाकऱ्या पण ऑलमोस्ट रेडी झाल्या. आता बाय बाय.